दादा नमस्कार. नमस्कार. बोला काय झाले नेमकी? काय झालं, आमचा मुलगा माईक थोडं वर पकडा माझ्या. आमचा मुलगा आणि चिमट्यांची मुलगी ती दोन्ही फरार झालेले आहेत. प्रदीप गवारी आणि सुनीता चिमटे किती दिवस झाले? निघले ते आता जवळजवळ 1.5 महिना झाला. बर. आता त्याच्यानंतर आम्ही मिसिंग दाखल केली ती, परंतु पोलिसांनी आमची दखल काय घेतली नाही. दखल म्हणजे काय 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 नाही घेतली? आता त्याच्यानंतर काल असा विषय झाला का त्या पोरगीची आई इथं ह्या बायांना शिवीगाळी करीत होती, म्हणून ह्या बाया काल तिला विचारायला गेल्या. कोण राहतात ते? ते गावात राहतात. ते बी इथलेच आहे का? हा, इथलेच आहे. बर. तर मग ह्या विचारायला गेल्याच्या नंतर ती लागली होती तिचा सामान भरायला गाडीमध्ये. गाडी लावली होती, तिला ते सामान कुठं न्यायचा होता काय ते आम्हाला सांगता येणार नाही. त्यांच्याच घरातलं? त्यांच्याच घरातलं. तर आता ह्या गेल्याच्या नंतर थोडीशी धक्काबुक्की बोला चालू झाली. हा म्हणजे बा तुमची पत्नी किंवा सुनबाई असेल तर ते विचारायला गेले त्यांना, बा कुठे आहे बा आमचा नवरा? हा. तर मग ते जमादाराला फोन केला आम्ही. म्हणलं बुवा असं असं आहे. तर जमादार म्हणला तिला ते साहित्य भरून देऊ नका आणि तिला येताना पोलीस स्टेशनला घेऊन या. आता आम्हाला पोलीस स्टेशनला जमादारांनी बोलावलं. आता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. ती काय काल रात्री म्हणजे. आणि मग ती काय आली नाही ती बाई. त्याच्यानंतर मग म्हणतो तुम्ही उद्याला मग त्या बाईला फोन केला. तिला जमादाराला आम्ही त्या नंबर दिला. मग त्या बाईला त्यांनी फोन केला. आता त्या बाईला सांगितलं उद्या 10 वाजता तू हजर राही, नाही तर तू उचल बांगडी आम्ही करू. तर मग आम्ही सकाळी गेलो. आता सकाळी गेल्याच्या नंतर पहिला मी गेलो तर ती बाई काय आली नव्हती तिथं पोलीस स्टेशनमध्ये. मग आम्ही आमची पोरगी राहते जुन्नरमध्ये, तिच्या खोलीवर गेलो. मग तिथं चहा बनवला. चहा पिलो तर ती बाई आमच्या आधी तिथं त्यांच्यापाशी हजर झाली. त्यांच्या आधी काय झालं असेल ते आम्हाला माहिती नाही. मग आम्ही गेलो. आता आमच्या गावचे पोलीस पाटील म्हणले बा जा आतमध्ये तुम्हाला बोलावलं आहे. तर मग आम्ही गेलो आतमध्ये. आता आम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर मग आम्ही लागलो बोलायला. त्या बाई आता मग ह्या आमच्या मंडळाला विचारला बुवा जमादाराने. म्हणले बुवा तुम्ही बुवा त्या बाईला तुम्ही का मारला, तुम्ही का तिच्या संग भांडले बोलले. ते बुवा मग आता यांचं काय झालं तर मग आता मी काय नव्हतो, परंतु मग सकाळी तिथं आम्ही गेलोच्या नंतर त्या बाईला त्या जमादाराने सांगितलं. ते मग आता 1.5 महिना झाला. तिचे मिसिंग कधी द्यायला पाहिजे, मागे द्यायला पाहिजे ना त्या बाईना, त्या मुलीची. बरोबर आहे. आता जमादार तिला सांगतो तू मिसिंग दे. मग पाठीमागं 1.5 महिना ते काय त्या बाईना मिसिंग द्यायला पाहिजे का जमादारांना द्यायला पाहिजे? हा ठीक आहे. ती मिसिंग समजा त्यांना वाटलं असं गेली असेल ना त्यावेळी म्हणून त्यांनी दिली नसेल. शोधले असेल. आणि मग ती जमादार काय म्हटला ह्या बाईच्या नावाने कंप्लेंट द्या. म्हणजे काल बुवा ह्या बाईनं मला मारला असं तसं, म्हणजे कंप्लेंट द्यायला सांगितली त्या बाईला आणि मिसिंग द्यायला सांगितली. मग त्याच्यानंतर आम्ही लागलो बुवा बोलायला. त्या आम्ही बोलत असताना आम्हाला काय त्याने बोलून दिला नाही. तर मी म्हणलं मी म्हणलं बुवा इथं ह्या कंप्लेंट देऊन मिसिंग देऊन काय फायदाच नाही. जमा पोलीस स्टेशन आमची दखल घेत नाही म्हणला. 1.5 महिना झाला मिसिंग देऊन. तर ते जमादार आम्हाला डायरेक्ट म्हणला तुम्ही बाहेर निघायचा इथून आणि परत इथं यायचं नाही. तिथं काय गोंधळ घातला लोक तुम्ही? नाही, काहीच नाही. त्या बाई संघ समोरच्या बाई संघ नाही, काही नाही. मला त्यांनी बोलणंच दिला नाही. तो म्हणतो तुम्ही या इथं पोलीस स्टेशनमध्ये यायचं नाही, तुम्ही थांबायचं नाही आणि तुम्ही पहिला बाहेर निघा इथून. मग आमचा अधिकार नाही का? बरं तुम्ही
न्याय द्यायला बसलेत का लोकांनी हकलायला बसलेत. ते ठीक आहे, आता ते तो भाग समजा पोलीस स्टेशनचा आहे, तो तपासाचा आहे, आपण आम्ही त्यांना बी विचारू. हा. आता तुमचा मुलगा समजा 1.5 महिन्यापूर्वी गेला, हा. किंवा काय त्याच्या अगोदर तुम्हाला काय याची कल्पना होती का, काय असं काय चालू आहे आपल्या पोराचं? आता काय झालं, कल्पना होती, परंतु काय झाला, तिच्या त्या पोरगीच्या आईच्या कानावर आम्ही घातला होता का बुवा असं असं आहे, लोक पाहत्यात सगळी. आणि मग त्या पोरीच्या आईनं काय ती दखल घेतली नाही. आणि मग ती ज्या वेळेला फरार झाली त्या वेळेला त्या पोरगीची ती पोरगी ती तिच्या आई वतूरला राहते एका संस्थेवर. बर. संस्थेवर राहते. मग तिला जुन्नरला बोलावला. तिनं ती अशी छोटी पोरगी ती तिच्याकडे नेऊन दिली. तिची त्या मुलीची पण मुलगी आहे का? हा, 2 मुलं आहेत त्या मुलीला. तिचं लग्न झालं, तिला 3 मुलं आहेत? 2 तिला किती? 2 मुलं. 2 मुलं. आणि तुम्हाला किती नातवंड? 3. बर. तर मग त्या पोरगीनं ती बारीक छोटी पोरगी तिच्या आईकडे नेऊन दिली. आणि ती पोरगी घरी आली. मग त्या आईनं विचारायला पाहिजे ना, बुवा तू ही पोरगी माझ्याकडे ठेवून तू कुठं चाले म्हणून. असं काही ती बोलली नाही. आता ती पोरगी इथं आली. आता तो किस्सा असा झाला का ह्या पोरगीनं ती पोरगी घरामध्ये बाय हँड पकडली. कधी आहे किस्सा? 15 ऑगस्टच्या संध्याकाळी. 15 ऑगस्ट. हा, नाही येते आवाज येते. म्हणजे ती दोन्ही बी ह्या पोरीनं पकडली त्यांना घरामध्ये पकडल्याच्या नंतर काय झालं का थोडीशी जरा धराधरी झाली ह्या बायांची. हे पोरीनं तिला जरा धराधरी ज्यांची झाली. मग बरोबर, आपला नवरा जर दुसऱ्या बाईबरोबर असेल तर कोणती महिला हे करणारच ना. तर मग त्यांनी काय केला, ह्या पोरगीच्या भावाच्या डोक्यामध्ये फॅन आणला. कोणी? तुमच्या मुलाकानीच? हा. बर. ह्या पोरगीच्या भावाच्या डोक्यामध्ये फॅन आणल्यानंतर त्याला चक्कर आली. त्यावेळेस तो बी आलता काय? हा, यांचा भाऊ पण आला होता. आणि मग काय झालं का तो पडला. चक्कर आल्याच्या नंतर तो पडला, म्हणजे तो पार स्लिप झाला. मग ती स्लिप झाल्याच्या नंतर थोडीशी गडबड झाली माणसांची, बुवा तो पडल्यामुळं. तेवढ्या मध्ये पोलीस पाटील तिथं आला. पोलीस पाटील आला म्हणतो, मग तिच्या आईला फोन केला, त्या पोरगीच्या आईला फोन केला. तर ती तिकून फोनवर आम्हाला शिवीगाळी करायला लागली. आता शिवीगाळी करायला लागली तर मग तेवढ्यामध्ये काय झालं का ती इकडे बोलता बोलता आम्हाला ती दोन्ही फरार झाली. त्या बाईचं माहेर घेतलं का सासर घेतलं? त्या पोरगी जी पळून गेली तिचं माहेर आहे. मग तिला कुठं दिलं? ती का तिकडेच असायची? ती हिवरे पठारमध्ये दिली. बर. हिवऱ्यामध्ये दिलेली. आईच लावायची नाही, आई म्हणायची तिकडे जाऊन काय खाते, त्याला म्हणा पुण्याला राहा. दादा तो त्यांचा भाग आहे. तर असा विषय झाला. ठीक आहे, त्यांच्याकडे द्या इकडे. मी ती बोलत होती, आम्हाला मला म्हणली का ती 12 बोर्डीची काढलाय तिचा पोरगा असा त्याचा म्हणून. काल ती गावाला आलती, ती काय गावाला येत नव्हती म्हणून काल आम्ही गेलो तिच्या घरी. म्हणला तू कशाला. हा, आणि तिथं आपटाळ्याला पण मला भेटली. तर मी तिला विचारलं, म्हणलं तुला सांगितलं होतं ना मी का तू सावध राहे म्हणून, असं असं आहे बुवा. अगोदरच त्या बाईला कल्पना दिली होती? हा, दिली होती 2-3 महिन्यापूर्वी. तर तिनं ऐकलंच नाही, ती निघून गेली. आणि पोरगी इथं राहिली. मग बाबा तिथंच जायचा, जेवायला खावायला झोपायला तिकडंच राहायचा. मी त्याला म्हणायला गेले का आम्हाला मारहाण करायचा, घराच्या बाहेर हुसकायचा, आम्ही तिकडं राहतो शेतामध्ये, हे घर ते घर. तुम्हाला किती लेक? 2 जण आहेत. हे एक मुलगा. आता एक तो गेला निघून, तो आणि दुसरा हा. बर. हे मोठे. आणि मग तो आम्हाला मारहाण करायचा, माझ्या घरात राहू नका, मला बायको करायचे, मला ती घरात घालायचे. मग मी म्हणायचे अरे तू कशाला असा करतो, तुला 2-3 पोरं येतात, बायको येते आण. तुम्हाला मारहाण करायचा? हा, 2-4 वेळा मारून काढून लावला. इथं आलो तर इथं पण मारला, यांना मारला, मला मारला, भावाला. इथंच राहत होतो, तिकडं राहतोय शेतात. तिकडून त्यानं आम्हाला काढून लावला. म्हणजे तुम्ही पहिले शेतात राहायचे, काढून लावलं का? आणि म्हणलं त्या बायांनी बोलायचं पण नाही अजिबात काही. आम्हाला म्हणतो त्यांनी तुम्हाला दम द्यायचा का? त्यांना काय बोलायचं नाही? मारायचा डायरेक्ट आम्हाला. आमची कपडे बिपडे रस्त्यावर फेकून दिली. म्हणतो राहायचा नाही, मला ती घरात घालायची. आणि नंतर ही पोर आली आता पंचमी झाल्यानंतर, तर तिला म्हणतो मला बायको करायचे. आणि पोरांनी म्हणतो आता आपल्या घरात बाळ येणार आहे, मावशी येणार आहे, असं लहान लहान लेकरांनी सांगतो. मुलांना, स्वतःच्या मुलांना, स्वतःच्या. त्यांनी काय कळतंय का याच्या थोड्या मोठ्या पोरी येतात
म्हणून आम्ही म्हणायला पण जायचं आता होतं. तुमच्या लेकाचं लग्न झालंय, तिचं त्या बाईचं हा, लग्न मग झालंय, त्या त्यांना बाईला दोघांना मी पोरं आहेत. सांगितलं ना मी तिला का तू सावध राहे म्हणून, हा जवळचा प्रश्न होता ना. मग तिला सावध नका करायला ना. आता काल आम्ही म्हणला तर म्हणते तू आम्हाला म्हणला पण तू म्हणली का तो बॅटरी घेऊन रात्रीचं येतो. अगं येतोय पण मग तुला पण कळलं पाहिजे ना का तुझी लेक आज इथे 2 वर्षे 2 मुलं आहेत तिला, मग आपणही तिला सावध केली पाहिजे ना, तर आपण सावध झालो पाहिजे. मग आता असा झालाय, मग आता असा याच्यात काय करायचा सांगा बरं. आता हे दोघं निघून गेले, समजा हा. तुमची तिन्ही नातवंड इथंच, हा येतच आहेत आणि आमच्या. तिची 2 पोरं, ती बाई सांभाळीते. तिच्या आजी म्हणजे त्या हा तिच्या नवऱ्याच्या घरी नाही ती बाळा, ती तिच्याकडच आहे. आता ते पोरगा शाळेत आहे, थोडा मोठे आणि पोरगी एवढीच आहे याची एवढी. हम्म. आणि मग तेच काल आलती ती गावाला, तर मग आम्हाला काय त्या भांड्या बसण्याची गरज नाही, पण आम्ही तिला विचारायला गेलो. मग झाली जरा ती आम्हाला लोटीत आली, आम्ही तिला लोटीत आलो. लागला मला माझा थोडासा हात वाद झालाच चुकून. ना. हा मग मी तिला सांगितलं ना, मी तुला सांगितलं होतं तर म्हणते सांगितलं पण मी तुझ्या मनोज घेतला नाही, आणि मी कशाला तिला हे मी गेले कामाला ना, अशी तशी लागली अशीच म्हणायला. आणि मग रात्री या पोरानं फोन केला तर जमादार म्हणलं या तुम्ही त्या बाईला घेऊन. ती आलीच नाही, आम्ही गेलो तर म्हणतो तिला फोन केला, म्हणतो तू येते का नाही ना, तर तुला उचलून आणून आमका करू. आणि सकाळी ती आली, आम्ही गेलतो पण आमच्या थोडी पुढे गेली ती. मग तिनं काय काय सांगितलं असेल हेच बुवा भांडण झाला, मला मारला असं काहीतरी. मग आमचं ऐकून घ्यायचा का नाही. मग तिला म्हणायचा बाई तू कशाला बोलते, आम्हालाही म्हणायचा गेल्यात ना ती दोई निघून, मग आपल्यात कशाला वाद. त्या बाईला अजूनपर्यंत आम्ही काही बोललो नव्हतो. आणि जमादार आम्हाला म्हणतो का तुम्ही निघा इथून, हे बाई तो कशाला मारला, तुला कोणा परवानगी दिली. म्हणलं मी ह्याच विचारायला गेलते. तुम्हाला काहीच माहित नाही का कुठे गेलेत, काय नातेवाईकांक कुठं काय? नाही 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 माहीतच नाही. आता तो कोणाला फोन करीत नाही काय नाही आम्हाला, मग आम्ही कसं काय सांगणार. 1.5 महिन्याचा काही फोन नाही तुम्हाला? नाही नाही आम्हाला नाही, आमच्या घरच्यांनी कोणालाच फोन नाही केला. जर त्याच्या कोणालाही बुवा मित्रा कुत्राली करीत असेल तर ह्या काय आम्हाला सांगता येणार नाही. आता ही बातमी तर तो बघत असणार समजा केल्यावर, काय सांगाल त्याला? हा आणि मग आता तेच आम्ही मग अशी गेलो बा जाऊ दे आता समजा झालतं आमची बातचीत, परत आम्हालाही तिला काय बोलायचं नाही. मग आता ते सकाळी म्हणतात का ती जेव केस द्या म्हणजे माझे हो, आणि असा कर तसा कर. त्या बाईला सांगितलं ना आम्हाला तिथून काढून लावला. मग आता ती का वयात नाही का, ती पोरगी का लहान आहे का, मग बा त्यांना पळवून नेले का बा ती फसवून नेले, असं काहीच नाही ना. तिच्या मनानच ती गेले ना 2 लेकरा टाकून. आईला म्हणली मी कंपनीत जाते आणि तू माझी पोरा सांभाळ. मग आईला पण कळलं पाहिजे का मी दुसऱ्याच्या इथं काम करते, ह्या लहान लेकरून मी सांभाळू का काम करू. आई पोरगी घेऊन गेली आणि त्याच रात्रीला ती पाठीला जाणार होती गपचीप कोणाला न सांगता. तिनं कपडे बिपडे भांडी बिंडी भरून ठेवली होती. आणि काल तिला आम्ही म्हणला तर म्हणते माझ्या पुतण्याला म्हणली का खोली घे आणि मला कंपनीत यायचे केव्हा म्हणली शिमग्यात. आणि पोरगी गेली आता सर्वान महिन्यामध्ये. हा तुमचा असा संशय का ती भांडी कोणती सळी तिला देणार होती ती? हा आमचा संशय, म्हणून आम्ही तिला रोखली. पण तिला आम्ही म्हणला नाही का तू भांडी भरू नको असं नाही म्हणला, फक्त आम्ही हे तिला विचारला. म्हणजे तिच्या आईच्या संपर्कात ते आहेत असं तुमचं म्हणणं? हयात पण ती खोटा बोलते. तिला मोबाईल लावता येतो चालवता येतो, तसं मला काय लावता येत नाही काय नाही. मग ती बाई ते फोन ह्याही करीत असेल, बंद करीत असेल किंवा काय करीत असेल. हा मागं पण गणपतीमध्ये ती आली होती तर त्यांनी माहीत झाल्याला का गणपतीत आले. मग तो तिकडून असा कोणाला तरी करायचा बा फोन, आम्हाला काय फोन करीत नाही काय नाही. आणि आम्हाला म्हणला जर तुम्ही माझ्या वाट्यात गेली तर मी मारून टाकल्याशिवाय राहणार ना. ज्या माझ्या वाट्यात येईल ना त्याला मी मारून टाकणार. मी जेलला गेलो तरी चालेल. फक्त त्यांनी म्हणायचा पोरगा म्हणायचा. कोण तुमचा पोरगा? हा दारू पिऊन यायचा. आम्हाला म्हणायचा तिच्याविषयी बोलायचा नाही म्हणायचा. मला ती बायको करायची मजे करायची. आपण त्यांचं पहिलं लग्न झालंय, तिचं लग्न झालंय, कसं काय लग्न होईल? आम्ही तेच म्हणत होतो ना. म्हणलं अरे पोरं आहेत, मी तेच म्हणायचे 2 पोरं आहेत त्यांचा विचार कर. मला त्या पोरांची गरज नाही, मला फलाना नाही. ती तुझी तू सांभाळ. मला म्हणायचं तू सांभाळ, तू आजी ना आज आहे ना. म्हणून त्या बाईला समजून सांगत होतो ना, अजूनही तिला सांगत होतो. तर ती आम्हाला शिव्या गाळ्या करते. किती वर्ष झाली यांच्या लग्नाला? 10 वर्ष झाले. त्यांचं किती? 10 वर्ष झाले लग्नाला. काय सुरुवातीपासूनच असं वागणं होतं का काय नंतर नाही, बदल आता हे झाला? 2 वर्ष झालं ना यांचं वागणं बदललं होतं. ते कामाला जायचं, पुण्याला कामाला जात होते. तिकडून यायचं, दारू खाऊन यायचं, घरात मारहाण करायचं. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून इथे राहता का पुण्याला राहत होते? नाही, घरीच राहत होते. आता ते कामाला जात होते, कुठं? पुण्याला जात होते कशामध्ये? सिलेंडरच्या कामाला. म्हणजे असे महिना जायचे का? 8-10 दिवस जायचे, 8-10 दिवस काम करायचे, 15 दिवस काम करायचे, परत घरी यायचे. बर. मग अशा वातावरणात ते घरी येऊन मला मारहाण करायचे. मला कितीच बारा त्यांनी घरी पण काढून लावली आई बाप्पांच्या इकडं. माझ्या इथं राहायचं नाही काय नाही. तुम्हाला मारहाण झाली, मग तुम्ही तक्रार का नाही केली? पण मग सगळी म्हणायची समजून सांगू, असं करू तसं करू. म्हणजे सगळ्यांचा विचार असा होता का बाबू समजून सांगताना जरा हे होईल, शांत होईल. बैठका लावायची. हा
बैठक लावायची का बा हे होऊ द्या असं तसं. परत तो न्यायला पण यायचा. माणसाने सांगितलं ना का नाही लावायची का, तो म्हणायचा नाही मी आता असं वागलं आता परत वागणार नाही असं तसं म्हणजे म्हणायचं. तुमच्या माहेरी तुम्ही गेले का परत तो हा. न्यायला बी यायचा? हा मला न्यायला येत होता. आणि आता ज्या वेळेस मला मारला का त्यावेळेस त्यानं म्हणला सुद्धा नाही का मी न्यायला येणार आहे का काय, असं काहीच नाही, फोन बिन काहीच करीत नव्हतं. कधी झाली शेवटची मारहाण? मारहाण जानेवारी महिन्यामध्ये झाली. त्याच्यानंतर तुम्ही इथं थांबले का गेले निघून ती माहेरी? माहेर गेले निघून. बर. आणि मग त्यावेळेस आहे का एवढं मारलं होतं मला का प्रमाणाच्या बाहेर. मग मी म्हणला मला इथं राहायचं नाही, मला जायचे. मग माझा भाव आणि न्यायला आले होते मला इथं. मला इथं राहायचं नाही. मग म्हणला चालेल. मग मी गेले घरी तर तिकडून मला सांगितलं ये नाही का असं असं चाललंय गावामध्ये, तू ये नाही का. मी म्हणलं येणार नाही, मला त्याची लेखी लिहून द्या तेव्हा मी घरी येईल. म्हणजे तुमच्या सासू सासऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की असं असं चाललंय तू ये? हा घरी येत म्हणलं मला ते मी काय येणार नाही, मी प्रत्येक बाला मारहाण करून जाते, आता का मी येणार नाही. त्यांनी म्हणा मला लेखी लिहून द्या तेव्हा मी घरी येईल असं मी सांगितलं त्यांनी. तर म्हणला मी येणार नाही काय नाही. मला 2 दिवस अगोदर म्हणजे आता मी इथं यायच्या अगोदर 2 दिवस अगोदर मला फोन केला काय का मला तुझ्याकडून घटस्फोटची हे पाहिजे, चिठ्ठी पाहिजे. मी फोन केला हा सोर चिठ्ठी पाहिजे. तर मी म्हणलं मी सोर चिठ्ठी देणार नाही. तर म्हणला तू सोर चिठ्ठी देऊ तर नाही देऊ, मला ज्या करायचं ते मी करणार आहे. म्हणलं काय करणार आहे. तर म्हणाला मी घरात घालणार आहे. तर मग म्हणलं माझा एक लेकरू आहे ना, मग मी घरातले सगळ्यांनी सांगितलं का मी येणार आहे बुवा, तो आता घरात घालणार आहे का नाही. मग मी घरात येणार आहे. मी घरी आले. मग कधी शिवरायाच्या टायमाला आले, रक्षाबंधनला घरी आले. त्यानं मला फोन केला संध्याकाळी. म्हणतो घरी आले का. म्हणलं हा. मी अगोदर त्यांनी सांगितलं होतं मी घरी जाणार आहे. म्हणतो घरी आले का. म्हणलं हा. म्हणतो उद्या जुन्नरला ये. म्हणलं चालेल. मी येणार होते जुन्नरला. सकाळचा फोन केला तर मला म्हणतो तो यायचा नाही जुन्नरला. माझा मी आलो. मग मी आलो तर ही दोन्ही संघाच आली तिकडून. हे दोघे बी? हा म्हणजे असं बऱ्याच जणांनी सांगितलं का ही जुन्नर मध्ये होती. पण म्हणलं नसतीला आता एवढा कोणी पाहायला तिथं असतीलच म्हणून. मग घरी आल्यानंतर तो घरी व्यवस्थित आला. या बारेना तो आला तर मला मारहाण केली नाही, बोलला नाही, काय नाही, व्यवस्थित होता. आणि मग नंतर एका 2-3 दिवसांना तो पुण्याला गेला. आणि ज्या दिवशी ती जायची होती त्या दिवशी मी पकडली का, त्या दिवशी ती 15 ऑगस्ट दिवशी संध्या ह्या टायमाला तो घरी आला. मला म्हणतो मी एका आज सुट्टी होती म्हणून मी घरी आलोय. मग म्हणला काय का मी पार्टीला जाणार आहे मित्रांच्या. म्हणलं मग कसली पार्टी भाऊ नाही का. म्हणतं मटणाची दारूची पार्टी. म्हणलं मग तुम्ही घरी येणार का जाणार तसंच. तर मला म्हणलं मला जर दारू जास्त आली, जर तिथं पार्टीमध्ये दारू जास्त आली तर मी तिथंच राहणार आहे, नाही तर मग तसं मी तुम्हाला फोन करून सांगतो. तर मग मला 15 ऑगस्टची घटना काही. हा. तर मग मला म्हणाला तुला फोन करून सांगतो. मला 8-9 वाजता म्हणाला फोन करीतो. मी 8-9 वाजले तर फोन मला आला नाही. मी स्वतःहून फोन केला तर 5 वेळा फोन लागला तर फोनच लागला नाही. मग 6व्यांदा फोन केला तर त्यावेळेस ते मला म्हणालं का मी मित्रांमध्ये. तर मग मला म्हणला दारूच्या अवस्थेत, झोपण्याच्या अवस्थेत आणि याच्या अवस्थेत मला माहिती आहे कशी अवस्था राहते माणसाची नाही का. तर मी म्हणलं तुम्ही दारू पिते नाही तुम्ही झोपलं पण नाही येतं. तर म्हणा नाही मी मित्रांमध्येच आहे. तेवढ्या थोडा ती बाई बोलली तिथून. त्याला काहीतरी विचारत होती म्हणून मी आवाज ओळखला. तुम्ही आवाज ओळखला तिचा? हा तिचा आवाज ओळखला. मग मी घरी गेले तिच्या 12 वाजता रात्री. हा रात्री. ते कुठे राहतात का? हा गावात राहतात. तर मग गेले माझ्या आईला बोलावलं. ही घरी कोणीच नव्हती माणसं. हे बाहेर गेलत्या नंदक होत्या. हे देवाकडे गेलो तर ही कोणीच मला दिसले नाही. मग मी येते कोणालाच म्हणले नाही. मी सरळ गावात गेले. माझ्या आईला बोलावलं. माझी भाऊजी होती, भाव होता. म्हणलं असं असे. ते कुठे राहतात तुमच्या आई? ती राहतात फांगलीला राहतात. बरं मग तेवढ्या रात्री ते आले? हो तेवढ्या रात्री आले. म्हणलं आज मी काही करून मी आज हे करणार. म्हणलं आज हे मला तो म्हणला मी आता नाही गेलो ना तर मी पहाटे जाणार. मग मी म्हणला हे आज पहाटे आला. ती सकाळचं मी 15 ऑगस्टला पोरी घेऊन गेलते त्यावेळेस ती जुन्नरला गेली होती. आणि तिकून येताना तिला आम्ही इथं गावात जाताना पाहिली तर तिच्या मुलगी बिलगी काहीच नव्हती. तर मग मी म्हणला ह्यो पण आला ती पण संघाच आली दोन्ही. तो घरात आला ती गावात चालली होती. पण मी सकाळी जाताना तिला पाहिली होती कोणत्या कपड्यांमध्ये होती. म्हणला नाही हीच आहे. आणि म्हणलं हा माणूस का घरी आलाय. आणि मग संध्याकाळी 9 वाजता फोन केला मला. त्या सकाळी मग मी 12 वाजता गेले तर ती घरामध्ये मी पकडली. दोघे होते? हा दोघं होती. मी तिला मारली आणि मिस्टरांनी पण मारला. तर मग मला म्हणला इथं काय आले तू, तिची आबरू बिबरू आहे का नाही, तुला काही इज्जत बिज्जत आहे का नाही. मी म्हणलं कसली इज्जत आता. हा तू तिच्या इथं येऊन राहिला तो इज्जत घालवली तिची. मी काय ना घालवली इज्जत. आणि मला म्हण हा तिला इज्जत आपण घरी जाऊन बोल. मला घरी जाऊन बोलायचं ना, मला इथंच बोलायचे. मग तिला मी मारहाण करतोय. त्यांना माझ्या गचुंडी धरली. माझी पूर्ण माणसं सुजली होती. मी जमादार साहेबांनी पण सांगितलं होतं का माझी मान सुजले, मला त्रास होतो. तरी त्याने ऐकलं नाही. आणि मग माझ्या भावाला पण लागला होता पण त्याच्या नॉर्मल लागला होता. ते काय दिसून आलं नाही. ते म्हणालं नाही मी याची केस घेणार नाही, आम्ही हाफ मर्डरची केस घेणार नाही, त्याच्या लागला नाही काय नाही असं सांगितलं त्यांनी. आणि मग इथून त्यांचे ह्या करताच त्याला लागल्यामुळे तो काही बेशुद्ध होता का. आम्ही तेवढ्या धांदळीमध्ये त्याला ह्या शुद्ध हे करायला लागलो. पोलीस पाटील पण आलं. पण मग त्याने हे केलं तेवढ्या तडक्यात ती दोन्ही पळाली.
रात्री 12 वाजता. रात्री 12 वाजता. आणि लाईटी पण नव्हत्या त्यावेळेला, गोकुळाष्टमी दिवशी लाईटी पण नव्हत्या, काय नव्हत्या. मग ती गेले. मग आम्ही मिसिंग केस दिली आणि हे पण कंप्लेंट पण दिली. तर मग त्यांनी आम्ही 2-3 बाऱ्या गेलो विचारायला का काय झालं केसचं. तर आम्हाला म्हणलं तिकूनच आम्हाला काय नाही आला, तर आम्ही काय सांगणार तुम्हाला केसचं. म्हणलं आम्ही मोबाईल नंबर पण दिला, त्यांचा ट्रेस झालाच पाहिजे ना, 1.5 महिना झाला सर. मग त्यांनी ट्रेसच केला नाही. आणि आज आम्ही गेलो, तिला काल आम्ही बोललो सासू झटापटीमध्ये लागला तिच्या. तर मग आम्ही काल बोलावलं, तर आम्ही गेलो सगळेजण. तर ती आली काय नाही, तर मग तिथं गेलो, आज गेलो. तर ती आमच्या आधी जाऊन काय सांगितलं ते आम्हाला काय माहिती नाही. आम्ही तिथं ती बोलायला लागली, तर तिला डायरेक्ट म्हणलं आलं मिसिंग कंप्लेंट दे आता, यांच्या नाव यांनी मारला तुम्हाला, ती कंप्लेंटी पण त्यांच्या नावाची दे. आणि परत मला पण म्हणलं आलं, मी बोलत होते तर मला डायरेक्ट म्हणलं आलं का हिला सुद्धा आतमध्ये घ्या, हिला जरा फटका भेटल्याशिवाय ही ह्या होणार नाही, गप्प बसणार नाही. आणि मग नंतर आहे का ते मग म्हणलं आलं काय हे म्हणलं सासरे पण बोलायला आले. तर म्हणलं तुम्ही आमच्या केसेसची दखलच घेतली नाही तर आम्ही का कंप्लेंट देऊ परत दुसरी का. बघ ते म्हणलं का तुम्ही तिला मारायचं नव्हतं असं तसं विचारायला आलं. तर मग म्हणलं तुम्ही कंप्लेंट द्यायला लागत होती. आम्ही म्हणलं का तुम्हीच पहिल्या कंप्लेंटची ह्या केले नाही, आम्ही मिसिंग केस दिले, तिचंच काही हे केलं नाही, तर आता काय करणार तुम्ही असं बोलतच होतं. तर म्हणलं इथं थांबायचं नाही, बाहेर निघायचं, इथं परत यायचं सुद्धा नाही, असं डायरेक्ट बोलायला आलं आम्हाला. मग आता आम्हाला आम्ही मग अशी आलो घरी मग बोलल्यामुळं. समजा आता तुमच्या मिस्टरांनी ही बाईट पाहिली आता बातमी लावल्यानंतर, त्यांना काय सांगाल तुम्ही आता ही बातमी? काय सांगाल, मग त्यांनी यायचं पण नाही घरी. आणि जे मला म्हणतात ना का मग तुमच्या मुलांसाठी करून ठेवलाय, त्याने जर केलं असेल तर आम्हाला दाखवावं. आणि त्यांनी परत घरी येऊन त्या बायला घेऊन येऊन त्याने म्हणत सुद्धा नाही का माहिती पोरा लेकरात काय आता. इकडून तिकडून काय निरोप देतो काय तुम्हाला तो? कोण नाही, निरोप नाही, काहीच नाही. पहिला म्हणत होता मला, ज्या वेळेस ते जायच्या आधी ना मला तेव्हा बोलत होता का मी पोरांसाठी करून ठेवलं, असं तसं केलं नाही का. तर आमच्यासाठी काही केलं पण नाही, काहीच नाही. त्यानं तो म्हणतो ना केलंय म्या, तर मला दाखवून द्यावा त्या नाही का केलंय म्हणून. तुम्हाला मुलं किती? मला 1 मुलगा आणि 2 मुली. आता आता हा बसला तर तो तुमचा मुलगा? हा माझा मुलगा. बाकीची पोरं? माझी मुलं मामाच्या इकडे आता शाळेला, त्या 2 मुली. आणि एवढ्यावरून तिचा फोन येत होता ना त्यावेळेस माझ्या मुलीला सुद्धा मारलेले सर. मुलांना पण मारहाण? हा मारहाण केलेली आहे माझ्या मुलाला. 7-8 महिने तिकडेच होती माहेरी. ज्यावेळेस मी तिकडे होते ना तेव्हा 2 मुलं आणली होती. तर मोठ्या मुलीला मारलेला तिचा फोन आला, तर म्हणला फोन उचलला. ती काय आता काय आडान नाही काय नाही, एवढी 4थीला मुलगी आहे माझी. तिनं नाव वाचलं तर म्हणला पुणे मावशीचा फोन आला पप्पा, एवढ्यावरून तिला सांगितलं. तर तिनं उचलला नाही, काय नाही, मला उचलायचं नाही. तर तिनं फोन घेतला म्हणून त्यानं तिला मारली. मग एवढ्या पोरांनी मारिस तोपर्यंत काय तिचा फोन आला, तो पोरीने उचलला म्हणून पोरीला मारहाण केली. तिला हानमान केली, मारहाण केली म्हणून या विचारायला गेला का तू का मुलांनी मारितो नाही का. तर त्यांनी सुद्धा मारला, सासूला सुद्धा मारलं त्याने. आईला बी मारलं? हो, आईला मारलं, वडिलांनी मारलं. 4 वेळा आम्हाला दोघांनी मारून घराच्या बाहेर काढून लावला. म्हणतो त्यांनी बोलायचं नाही. फाडलेले कपडे दाखवले ना, दाखवते तुम्हाला. मग कपडे फाटीस तर मारहाण केली? हा, एवढी मारहाण केली. मग तुम्ही तक्रार का नाही दाखल केली तेव्हाच? मग अहो पण माणूस म्हणताय जाऊ द्या आता, कुठे यांच्या नादीला पेतच बोलतो, जाऊ द्या मरू द्या. आता पाटील म्हणतो जाऊ द्या नका केस देऊ, हे आपला वर्गा मरू द्या कुठे. आज सुधरण उद्या सुधरण म्हणून तुम्ही माणूस म्हणताय जाऊ द्या आपला हे कुठे तिथं पोलीस स्टेशनला फजिती घालवायची. तो शर्ट नेलता बोले तिकडं शेतात होत वाटते, तिकडं नेलता जुन्नरला मागितलं. तिथं बापाला आडवा पाडला आणि आकाश शर्ट उभा फाडून टाकला. आणि भावाला पण बोलायचा म्हणायचा, तो मध्ये भाग घ्यायचा नाही, तो बोलायचा नाही, आणि अमुका करायचा तर त्याला पण शिया द्यायचा. कुठे तो दुसरा पोरगा तुमचा बारका? मोठा आहे तो. मोठा आहे का? तो बारका आहे, तो 2 नंबर. तो बारक आहे. बरं. हा मोठा आहे. ते पण सांगते, त्यांनी सुद्धा बोलत होते. हे कोण आहे? ती माझ्या नंदा पोरगी. पोरगी, तिला पण बोलत होता. काय बस तर ते तुमचे बंधू आहे का? हा. काय तुम्ही कधी सांगितलं नाही, कानावर घातलं नाही भावाच्या? मग नाही, मी म्हणजे आम्हाला ज्या वेळेस हे कळलं ना का तो त्या मुलीकडं जातोय किंवा तिचा याला फोन वगैरे येतोय हे आम्हाला कळलं ना, तर पहिल्यांदा आई जाऊन बोलली त्या दोघींना. तर त्याच्यानंतर त्या दोघींनी काय केलं, याला सांगितलं का तुझी आई येऊन इथं बोलत होती आम्हाला असं असं काही बोलली. आणि मग तो घरामध्ये ह्यांना बोलायला लागला आम्हाला, म्हणजे तुम्ही का तिथं गेल्या का, ते यांना असं विचारलं का, तिथं जाऊन त्यांना बोलायची काय गरज होती तुम्हाला नाही का. मग त्याच्यावर 2-3 दिवसानं मी पण गेली. मग मी तिला पण सांगितलं, म्हटलं तुझी पण 2 पोरं आहेत, शिवाय तू नवऱ्यापासून इकडं आईकडं राहते आणि त्याची पण 3 मुलं आहेत. समजा चूक प्रत्येकाकडून होते, पण
त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट राहतं. मग तू थोडीशी तुझ्या लिमिटमध्ये वाग. तू एक बाई आहे आणि तुझ्यामुळं दुसऱ्याच्या प्रपंचाचा वाटोळा तू करू नको. आणि मी त्या बाईपासून इकडं घरी नाही पोचत तर तिनं लगेच फेसबुकला मेसेज करून ती याला सांगत होती, तुझी बहीण माझ्याकडे आलती, ती मला असं असं बोलत होती. मग आणि ती ह्यांची चॅटिंग चालली होती ते मी पाहत होते. आता यांना मोबाईलमधलं काही समजत नाही पण मला वाचता येते, मी पाहत होते त्यांची चॅटिंग. तर तो मला विचारायला लागला, मला म्हटला तू गावात गेलतीस का? म्हटलं हा गेली होती. म्हणतो तू त्यांच्या घरी गेलती का? तर म्हटलं हा. म्हणतो तू काय बोलली? मग मी त्याला सांगितलं आत्ता जे तुझ्यासोबत म्हणजे तुझं जे चालू आहे ना ती तुला जे मेसेज करून सांगते तेच मी तिला जाऊन बोलून आली तिथं. तर मग त्याच्यानंतर तो घरामध्ये म्हणजे ह्यांना जेव्हा त्रास करायचा तेव्हा तो त्यांच्यासोबत मला पण बोलायचा. आणि ही गोष्ट आम्ही त्या बाईच्या पण कानावर घातली होती. पण ती बाई काय म्हणली, मला ह्यांच्यावर विश्वास नाही, म्हणजे तिनं आमच्या हे गोष्ट म्हणजे दुर्लक्षित केली. हा, तिला वाटलं ही गोष्ट खोटी. पण काय विषय व्हायचा माहितीये का, काही काम जर असलं तर ती बाई स्वतः याला बोलवून घेत होती का बाळा माझं असं काम आहे. आणि त्याच्यानंतर ही बाई घरामध्ये नसतानाही पण तो जाऊन बसत होता. मग ही पण एक आई होती, हिला कळायला पाहिजे होता माझी मुलगी 2 पोरांसमोर तिथं नवरा टाकून राहते. म्हणजे हा मुलगा घरामध्ये 2 दिवस आला 3 दिवस आला, तुझं कामही विचारायचं का हा मुलगा इथं सारखा काय येतो. समजा काम असलं त्यावेळेसची गोष्ट ठीक आहे, पण मी नसतानाही तो येतो. शेजारची माणसं पाहत होती पण शेजारच्या माणसांना काय घेणं देणं पडत नव्हतं ना यांचं. नाही, शेजारच्या माणसांना सुद्धा तो दम दाटला. आणि बरं मग आता ह्या बाईनं ज्या दिवशी म्हणजे त्यांना तिथं पकडलं त्या दिवशी मग म्हणजे हिनं मारली तिला. मारल्याच्या नंतर मग पाटलांनी फोन केला का इथं असं असं वातावरण झालंय, तू ती ओतूरला त्या संस्थेत काम करते ना, तिला सांगितलं तू गावाला ये का तुझ्या मुलीचा म्हणजे असं असं इथं वातावरण झालंय. तर ती काय म्हणली, त्या बाईनं ती कशी काढून आणली, ती 12 बोडायची, ती असं तसं म्हणजे ती घाण घाण बोलायला लागली. तर मी पोलीस स्टेशनला आम्ही म्हणजे कंप्लेंट द्यायला गेलो तेव्हा मी पोलीस स्टेशनला पण बोलले होते. ज्या दिवशी ती बाई म्हणजे यांना दोघांना पण हजर करतील किंवा ती बाई ज्या दिवशी इथं येईल त्या दिवशी मी त्या बाईला इथं मारणार म्हणजे मारणार. पण विषय असा झाला, नंतर म्हटलं नको जाऊ दे मरू दे, याच्यात तिचा काय दोष नाही. ह्या येतो ना आम्ही पण शांत बसलो, आम्ही तिला काही बोललो नाही. पण त्या दिवशी म्हणजे आईचं तिचं भांडण झाल्यानंतर ती पुन्हा तेच बोलली. मग काल मी जुन्नरवरून घरी येत होते तेव्हा ती माझ्या पुढं चालली होती. आम्ही तिला येताना पाहिली पण तिच्यासोबत ती पोरं असल्यामुळं आम्ही तिला रस्त्यामध्ये काय अडवली नाही काय नाही. ती घरी आली, घरी आल्याच्या नंतर मग आम्ही तिच्या घरी गेलो. मग मी तिला विचारलं तिथं जाऊन आम्ही फक्त का तू आम्हाला अशी बोलली, समजा आमचा भाऊ चुकला तुझी पोरगी चुकली, ती काय बारीक बारीक नव्हती. ती पोरं लेकरा टाकून गेल्यात, ती त्यांच्या स्वइच्छेनं 2 जण गेल्यात. त्यांनी काय म्हणजे कोणाला जबरदस्तीत गेले नाही, ते कोणत्या दबावामुळं नाही गेले. मग तू म्हणते हिचीच पोरं नालाय किंवा हिनं ही कुठून काढून आणल्यात, काय मुलं कशी काढली जातात आता हे आईलाच माहिती असते. मग तुझी पण मुलं आहेत, तू बोलताना जरा विचार कर ना. आणि मग हा मग त्या ह्याच्यामध्ये समजा आईकडून तिच्या एक कानफडात पडली. आणि मग आम्ही जमादाराला फोन लावला का ती त्या मुलीचं साहित्य इथून दुसरीकडं शिफ्ट करते म्हणून. तर त्या जमादाराने आम्हाला त्यावेळेस सांगितलं, गिजरे म्हणून जमादार आहे जुन्नर पोलीस स्टेशनला या रूटला. तर त्यांना आम्ही सांगितलं तर ते म्हणले त्या बाईला सामान हलवू देऊ नका आणि तुम्ही आत्ताच तिला घेऊन तिथं पोलीस स्टेशनला या. तर ती बाई काय आमच्यासोबत काल आली नाही. मग आम्ही त्यांना जाऊन तिथं सांगितलं का असं असं झालं होतं. तर मग ते म्हणले मग त्या बाईला मी आणायला सांगितली होती, तुम्ही का नाही आणली. म्हटलं आता ती काही छोटं बाळ नाही, आम्ही घेऊन यायला. मग म्हणलं तुम्हाला नंबर देतो आम्ही, तुम्ही कॉल करून तिला बोलवून घ्या. तर मग काल त्या साहेबांनी तिला फोन केला, म्हणले तुला इथं बोलवलं तर तू का नाही आली आणि उद्या सकाळी 10 वाजता तू बरोबर इथं आली पाहिजे. नाही जर आली तर तुझी उचल बांगडी करून आम्ही इथं आणू. तर सकाळी आमच्या 5-10 मिनटं अगोदर ती बाई पोलीस स्टेशनला पोहोचली होती. आणि आम्ही तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे त्यांचं काय झालं असेल ते त्यांना माहिती. आम्ही गेल्याच्या नंतर त्या साहेबांनी आमच्यासमोर त्या बाईला कुठलाही प्रश्न विचारला नाही. आम्ही गेल्याच्या नंतर ते फक्त म्हणले का तू मिसिंग कंप्लेंट दे. मग माझा तुम्हाला थोडक्यात असा संशय का त्या बाईला सगळं माहिती आहे? त्या बाईला सगळं माहिती होतं, ती त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. मग महिनाभर त्या बाईचं साहित्य इथून कोणी चोरलं नाही. आता कोण चोरणार होतं तिचं साहित्य? त्या बाईच्या घरापेक्षा बिकट अवस्थेच्या घरामध्ये ही बाई राहते. आणि मग ते पण झालं. सकाळी आम्ही गेल्याच्या नंतर मग ते काय डायरेक्ट आम्हाला म्हणले ते गिजरे साहेब म्हणले ह्या बाईला कोणी मारलं. तर मग आई म्हणली मी.
तुला कोणी अधिकार दिला तिला मारायचा, तुला काय गरज होती? मग थोडी समजदारी तुमच्याकडे पण आहे ना, तुम्ही तसं विचारू शकता ना आम्हाला. तुम्ही डायरेक्टच म्हणता तुला कोणी अधिकार दिला, तुला काय गरज होती तिला मारायची, आणि ही बोलायला लागली. तर ते ह्या बाईला डायरेक्ट काय म्हणले, हिला घ्या रे तिकडं, हिला जरा हाणायला पाहिजे म्हणजे हिचा आवाज जरा कमी होईल. ती तिच्या पोरा लेकरांसाठी भांडते, पण तुम्ही तिचा आवाज दाबायला बघता का? मग तुम्हाला ह्या बाईला मारायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही लोकांच्या रक्षणासाठी तिथं बसलेत का नाही? लोकांच्या रक्षणासाठी तुम्ही तिथं बसलेत, मग तुम्ही एकाला पाठीशी घालता आणि दुसऱ्याला बाहेर काढता, असं का? आमचा शब्द पण तुम्ही कोणी ऐकून घेतला नाही तिथं. म्हणजे वडील बोलायला लागले तर ते डायरेक्ट म्हणले तुम्ही इथं थांबायचं नाही, डायरेक्ट बाहेर निघायचं आणि परत इथं पोलीस स्टेशनला तुम्ही यायचं पण नाही. बट आता तुमची मागणी काय आहे सगळ्यांची? आता भावाला काय सांगाल? भावाने बी चुकी केलेलीच आहे, त्याला काय सांगाल? नाही, भावानं चुकी केली, त्यानं चुकी केली म्हणजे ती काय त्याच्या हातून नकळत नाही घडली, ती त्यानं जाणून बुजून केली. मग त्याच्या चुकीची शिक्षा त्यानं परत इथं त्याच्या पोरा लेकरांमध्ये यायचंच नाही. त्यानं त्याच्या पोरा लेकरांसाठी काही कमवून नाही ठेवलं नाही, काय नाही. आम्ही त्याला म्हणजे तो गेल्याच्या नंतर त्याला जायच्या आधी पण सांगत होतो का तू असं करू नको, तुझी 3 पोरं आहेत. मग एवढी 3 पोरं हा ते भावाने आला किंवा नाही आला, आता तो गेलाय म्हणल्यावर ही बाई ती पोरं कशी पण सांभाळणारच आहे. आता त्या 3 पोरांची जबाबदारी म्हणजे आता हे किती दिवस राहणार आहेत, पण त्याच्यानंतर ही बाई कशी पण ती पोरं सांभाळणारच. ती जागा जमीन आहे ती हिच्या म्हणजे त्या पोरांसाठी देणार आहेत. बाकीचा विषय आता त्याला काय करायचं तो त्याचा प्रश्न आहे.